सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं। बीड हत्या प्रकरणामध्ये आजचा दिवस महत्त्वाचा ठरू शकतो, कारण वाल्मिक कराड आत्मसमर्पण करू शकतात। रात्री त्यांना पुण्यामध्ये ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे, मात्र ती खोटी ठरली। आज सीआयडीसाठी महत्त्वाचा दिवस आहे, कारण फरार आरोपींची संपत्ती सील करण्याची कोर्ट परवानगी देण्याची शक्यता आहे। काल सापडलेल्या मोबाईलमधील काही महत्त्वाची माहिती बाहेर येण्याची शक्यता आहे। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आहेत आपल्यासोबत फोन लाईन वरती। सिद्धार्थ, आज काय काय होऊ शकतं? आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे, कारण वाल्मिक कराड हे आत्मसमर्पण करू शकतात ही शक्यता आहे। कारण काल त्यांच्या अत्यंत जवळच्या वर्तुळातील लोकांची माहिती होती वाल्मिक कराड यांच्या समोर आता आत्मसमर्पणाशिवाय कुठला पर्याय राहिलेला नाही, कारण त्यांच्या त्यानंतर ठरलेलं आहे की सिद्धार्थ, आवाज येत नाहीये, मात्र आज काय काय होऊ शकतं या शक्यतांवरती आपण एक नजर टाकतोय। तर मोबाईलमधनं काही महत्त्वाची माहिती, दोन मोबाईल जे आरोपींचे पोलिसांना सापडलेले आहेत आणि सीआयडी कडनं आता तपासाचा वेग वाढवण्यात आलाय, चौकशीचा फास आवळण्यात आलाय। त्यामुळे वाल्मिक कराड आज आत्मसमर्पण करू शकतो अशा पद्धतीची शक्यता वर्तवली जाते। इतर काही संबंधित आहेत त्यांची देखील काल दिवसभर चौकशी झाली आणि मोबाईलमधली माहिती, त्याचसोबत आरोपीचे गाडीवरचे जुळलेले ठसे, याच नंतर आता वाल्मिक कराड आज शरण येण्याची शक्यता आहे। पुन्हा जाऊयात, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेतच। सिद्धार्थ, श्वेता, अत्यंत महत्वाचा दिवस यासाठी आहे की वाल्मिक कराड जे आहेत आज आत्मसमर्पण करू शकतात। त्यांच्या जवळच्या वर्तुळातून ही माहिती बाहेर आलेली आहे, कारण त्यांच्या पत्नीची दोनदा चौकशी केली, त्यांच्या सोबतच्या अनेक लोकांना त्या ठिकाणी आणलं गेलं। जवळपास 150 लोकांची सीआयडीने चौकशी केलेली, त्यांचे बँक खाते सुद्धा गोठवण्यात आलेले। त्यामुळं त्यांच्या निकटवर्तीयांच्या बाजूनी जो आहे सीआयडी फास आवळत चाललेले आहे, त्यांचे बँक खाते गोठवलेले आहेत आणि आज कोर्टाकडून त्यांची संपत्ती सुद्धा गोठवण्याचे आदेश कोर्ट देऊ शकते। त्यामुळे वाल्मिक कराड यांच्याकडे दुसरा पर्याय नाही आत्मसमर्पण केल्याशिवाय, त्यामुळे त्यांच्या जवळच्या वर्तुळातून ही माहिती बाहेर आलेली आहे। दुसऱ्या तपासाच्या बाजूने बघायला गेलं आपण तर जवळपास जे काही फरार आरोपी आहेत आणि अटकेत हे 7 आरोपींचे ठसे सीआयडीला त्या ठिकाणी गाडीवरचे ठसे त्यांनी मॅच केले, ते आरोपींशी मॅच झालेले आहेत आणि त्यांच्याकडे जे 2 मोबाईल गाडीमध्ये सापडले त्यातून अजून काही धक्कादायक माहिती बाहेर येऊ शकते। आणि आज सुद्धा वाल्मिक कराड यांच्या पत्नी आणि त्यांच्या निकटवर्तीय इतर एक महिला, या दोघींना पुन्हा आज सीआयडी तपासासाठी बोलवू शकते आणि त्याच्यातून काय माहिती येऊ शकते का, या पद्धतीनं आज सगळं अपडेट राहील। मात्र आत्मसमर्पण करण्याची येत्या 24 तासात त्यांची शक्यता असू शकते। बिलकुल सिद्धार्थ, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद आणि दिवसभर या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही लक्ष ठेवून राहाच। आज नेमकं काय काय घडतंय संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या तपासात? तर बीडमधील